काय मराठी में बोलना है क्या? नहीं, महाराष्ट्र में तो मराठी मराठी झालं पाहिजे. क्यों भाई? आलंच पाहिजे मराठी. मराठी आना चाहिए भाई. आलंच पाहिजे मराठी. लिखा हुआ है. तुम्ही मला टच करू नका. कहाँ पे तुम्ही लिखा मला टच करू नका मॅडम. तुम्ही टच करू नका मॅडम. टच करू नका तुम्ही मला. हाँ, सेलाटी में टच. सेला टच तुम्ही. आवाज कमी करा. आवाज कमी करा. आवाज कमी करा. का म्हणजे मालकीचं तुमच्या? क्या बोल रहे हो? तुमच्या मालकीचं हिंदीमध्ये नाही बोलायचं. मग मराठी समजून घ्यायचं. मुझे नहीं समझ रहा आप क्या मराठी समजून घ्यायचं. नहीं समझ रहा. सिंपल. मग प्रॉब्लेम तुमचा आहे. मराठी चालत पाहिजे. मग कोणतरी मराठी पाहिजे ना मला समजायला. हम लोग हिंदुस्तान में कोई भी लैंग्वेज बोल सकता है. कांदिवलीतील चारकोप येथे एअरटेल कस्टमर केअर गॅलरीमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचारीने मराठीत बोलण्यास नकार देत मराठी तरुणाशी उद्धट वर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला. या प्रकरणी मनसेनं आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता एअरटेल प्रशासन आणि संबंधित महिला कर्मचारीने या प्रकारावर माफी मागितली आहे. मनसेनं आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून या संदर्भात पोस्ट केली आहे. मनसेचे चारकोप विभागाचे अध्यक्ष दिनेश साळवी यांनी चारकोप एअरटेल गॅलरीच्या व्यवस्थापकांना उद्धट आणि उर्मट कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करत इशारा दिला होता. त्यानंतर एअरटेल गॅलरीच्या व्यवस्थापकांकडून या प्रकरणी असं लेखी स्वरूपातील माफीनामा एअरटेलच्या व्यवस्थापकांकडून देण्यात आला आहे. तसंच जी महिला कर्मचारी होती तिलाही कामावरून काढून टाकण्यात आल्याचं सांगितलं. याबाबतची माहिती दिनेश साळवी यांनी दिली आहे. 2 दिवसापूर्वी चारकोप येथील एअरटेल गॅलरीमध्ये एक मराठी मुलगा त्याच्या मोबाईलमध्ये काही प्रॉब्लेम्स होता त्यासाठी गेला असता त्या ठिकाणी असलेली एक अमराठी महिला त्याच्याशी अतिशय उद्धटपणे बोलत होती. मराठी माणसाच्या विरोधात बोलत होती. महाराष्ट्राच्या विरोधात बोलत होती. त्या ठिकाणी ही जी क्लिप होती ती सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. ती आम्हालाही त्याची माहिती मिळतात आम्ही त्या ठिकाणी सतत त्या गॅलरीमध्ये गेलो असता त्या ठिकाणी ती महिलाही नव्हती आणि तो त्या ठिकाणी असलेला तो पुरुष व्यक्ती एअरटेल गॅलरीमध्ये काम करणारा तोही त्या ठिकाणी नव्हता. त्यानंतर आम्ही तिथल्या वरिष्ठ जे एअरटेलचे कोण अधिकारी त्यांना त्या ठिकाणी बोलवलं. त्यांनी लेखी माफी मागितली. तोंडी माफी मागितली. पण आम्ही बोललो आमच्याकडे काय माफी मागताय त्या मुलाकडे ज्याच्याशी ते उद्धट वागले ती मुलगी त्या मराठी मुलाशीही माफी मागा. त्या मराठी मुलाकडेही त्या लोकांनी माफी मागितली एअरटेलच्या मॅनेजरनी आणि त्यांनी सांगितलं त्या मुलाला व त्या मुलीला आम्ही यातून कामावरून काढून टाकलेलं आहे. पुन्हा हे या ठिकाणी दिसणार नाही आणि आमच्याकडनं पुन्हा अशी चुकी होणार नाही याबद्दल आम्ही माफी मागतो. मराठी जनतेची महाराष्ट्राची माफी मागतो. त्याच्यानंतर पुन्हा आज आमच्या महिला रणरागिणींनी शेवटी त्या महिलेला चा शोध घेतला व तिला माफी मागायला लावली. या ठिकाणी असंच यापुढे कधीही मराठी भाषेचा मराठी माणसाचा अपमान झाला तर महाराष्ट्र नवसेना कधीही ते खपवून घेणार नाही. मनसे स्टाईलनी त्याला सबक दिला जाईल. मराठी भाषाचे जे अपमान झाले आहेत त्याची मी माफी मागते आहे. याच्या पुढे असं उद्धटपणे बोलू नको. तू आज एक महिला आहेस ना म्हणून आज आम्ही ते विषय मिटवतोय. मला 2 मिनिटं लागला असं तुझ्या घरी यायला. बरं. दरम्यान या प्रकरणी मालाड येथील मनसेच्या शिष्टमंडळाने भारतीय एअरटेल मुख्य कार्यालयात जाऊन निवेदन दिलं. उद्योगधंदे आणि आस्थापनांमध्ये कर्मचाऱ्यांच्या जागा भरताना भूमिपुत्रांना 80% प्राधान्य द्यावं, शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करावी, तसंच बेरोजगार मराठी युवकांना रोजगार देण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. तुम्हाला तुमच्या पांढरशी मंडे वाटत की स्वतः बरोबर. आणि तुम्ही जेव्हा तुमच्या अधिकाऱ्यांशी बोलाल ना वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमच्या मॅनेजरशी त्यांना सांगा की आपण जे इम्प्लिमेंट करणार आहोत 80% आपल्याला महाराष्ट्रीयन्स लागणार मराठी लागणार. आपण कसं करणार किती महिन्यात आपण करू शकतो त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला लेटरवरती द्या. म्हणजे ऍटलीस्ट आम्हाला पण एक असेल की अच्छा यांना आपण 1 महिना दिला आहे. प्रॅक्टिकली स्पीकिंग जरा वेळ जाऊ शकतो. बरोबर. तर तुम्ही आम्हाला डेडलाईन द्या. तुम्हाला वर्कर्स तुम्हाला हवे असतील आमच्याकडे खूप बेरोजगार आहेत मराठी त्यांना तुमच्याकडे पाठवू त्यांना तुम्ही नोकरी द्या. जर तुम्हाला हवं असेल ना एम्प्लॉईज वगैरे तर आपण एकत्र मिळून करू शकतो. शेवटी आपला मुद्दा एकच आहे. हो बरोबर आहे. तुमच्या सहकार्याने जर एखादा बेरोजगार मराठी व्यक्तीला आपल्या तरुणाला रोजगार भेटत असेल त्या आमच्या तरुण आहे
त्याला काय आपल्याला तुमच्याकडे कामाला लावायला का आपल्याला यासाठी तुम्हाला एक मोठा बदल करावा लागेल. या संपूर्ण प्रकरणी आता कारवाई झाली असेल तरी देखील मुंबईत अशा घटना वारंवार घडताना पाहायला मिळत आहेत आणि त्यावर सर्वसामान्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईसह राज्यभरातील अशाच घडामोडींच्या अपडेटसाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.